श्री स्वामी समर्थ. रथसप्तमीला करा मुलांच्या आणि पतीच्या प्रगतीसाठी आणि दारिद्र्य मुक्तीसाठी तुळशीच्या पानांचा हा गुप्त उपाय. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या घरामध्ये मुलं अभ्यास करत नाही आहे का? पतीच्या नोकरीत व्यवसायात सारखे अडथळे येत आहेत का? कितीही कष्ट केले तरी पदरात पैसा टिकत नाही आहे? खूप प्रयत्न करूनही तुमची एखादी इच्छा अपूर्ण राहिली आहे का? जर या प्रश्नांपैकी एकाचं ही उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरणार आहे. आज मी तुम्हाला अशा एका दिवसाच्या माहितीबद्दल सांगणार आहे जो वर्षातून एकदाच येतो आणि त्या दिवशी केलेला एक छोटासा उपाय तुमचं नशीब पालटून शकतो. तो दिवस म्हणजे रथसप्तमी. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुळशीच्या पानांचा एक असा गुप्त उपाय सांगणार आहे जो प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी आणि पत्नीने पतीच्या प्रगतीसाठी केलाच पाहिजे. हा उपाय इतका प्रभावी आहे की कितीही जुनं दारिद्र्य असेल तरी घरातून काढता पाय घेईल. पण हा उपाय करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे, एक विशिष्ट वेळ आहे जी मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे एकही सेकंद मिस करू नका. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम सूर्यदेवाय नमः आणि गणपतये नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे तुमची सकारात्मक ऊर्जा वाढेल. चला तर मग सुरू करूया आजचा हा विशेष भाग. मित्रांनो, रथसप्तमी म्हणजे सूर्यदेवाचा वाढदिवस. ज्या सूर्याच्या प्रकाशाने संपूर्ण सृष्टी चालते त्याच सूर्याची कृपा मिळवण्याचा हा सर्वात मोठा दिवस. आपण दररोज देवाची पूजा करतो. रथसप्तमीच्या दिवशी केलेली सेवा ही 1000 पटीने जास्त फळ देते. पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या अंगणात असणारी तुळस आणि रथसप्तमीचा सूर्य यांचा एक अतिशय गूढ संबंध आहे. शास्त्रात असं म्हटलं आहे की रथसप्तमीच्या दिवशी तुळशीच्या पानांमध्ये एक विशिष्ट शक्ती संचारते. जर ही पानं आपण विशिष्ट पद्धतीने वापरली तर मुलांची बुद्धी तल्लख होते आणि पतीच्या कामात येणारे अडथळे दूर होतात. अनेकांना वाटतं की फक्त दर्शन घेतलं की झालं, पण तसं नाही आहे. एक छोटीशी चूक तुमच्या उपायांचं फळ नष्ट करू शकते. मी स्वतः माझ्या आयुष्यात हा अनुभव घेतलेला आहे. जेव्हा सगळी दारं बंद झाली होती तेव्हा या उपायाने माझ्या घराचा चेहरा मोहरा बदलला. तो अनुभव काय होता आणि तो उपाय कसा करायचा हे आपण आता पाहूया. मुलांसाठी आणि पतीच्या प्रगतीसाठी विशिष्ट उपाय. आता नीट लक्ष देऊन ऐका. हा उपाय तुम्हाला रथसप्तमीच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा सकाळी 10च्या आत करायचा आहे. उपाय पहिला, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी बुद्धिवर्धक उपाय आहे. लक्ष देऊन ऐका. 1. रथसप्तमीच्या दिवशी सकाळी आंघोळ झाल्यावर स्वच्छ वस्त्र परिधान करा. तुळशीच्या झाडाला प्रदक्षिणा घाला. तुळशीची 7 पाने हळूवारपणे तोडून घ्या. लक्षात ठेवा, तुळस तोडताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपायचा आहे. 4. ही 7 पाने एका तांब्याच्या ताटात ठेवा आणि त्यावर थोडासा मध अर्पण करा. ही पाने सूर्यदेवाच्या प्रकाशात 10 मिनिटे ठेवा आणि मग ती पाने आपल्या मुलांच्या हातून किंवा तुम्ही स्वतः त्यांना खायला द्या. उपाय दुसरा, पतीची प्रगती आणि आर्थिक वृद्धीसाठी उपाय सांगते. तो पण लक्ष देऊन ऐका. जर पतीच्या कामात यश मिळत नाही आहे तर रथसप्तमीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य देताना त्या पाण्यात तुळशीचे 1 पान टाका. अर्घ्य देताना सूर्याकडे बघून आपल्या मनातील इच्छा सांगा
यामुळे घरातील वास्तुदोष निघून जातो आणि लक्ष्मी प्रसन्न होते. दारिद्र्य निर्मूलन आणि कठीण इच्छा पूर्तीसाठी उपाय सांगते, तो पण लक्ष देऊन ऐका. आता लक्ष देऊन ऐका मित्रांनो. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. जर तुमच्यावर कर्जाचा डोंगर असेल किंवा एखादी खूप जुनी कठीण इच्छा पूर्ण होत नसेल तर रथसप्तमीला दुधाचा नैवेद्य कसा दाखवायचा हे माहीत असणं गरजेचं आहे. रथसप्तमीला अंगणात मातीच्या चुलीवर किंवा गॅसवर बोळक्यामध्ये दूध आटवायला ठेवतात. ते दूध उतू गेलं पाहिजे आणि ते कोणत्या दिशेने उतू जातं यावरून तुमचं भविष्य ठरतं. जर तुमची इच्छा खूपच कठीण असेल तर तुळशीच्या मुळापाशी एक शुद्ध तुपाचा दिवा लावून तिथे एक पिवळं फूल आणि अक्षदा अर्पण करा. रथसप्तमीच्या सूर्याला साक्षी मानून ते तुम्ही मागता ते पूर्ण होतंय. पण लक्षात ठेवा, हे करताना मनात शंका नसावी. विश्वास हाच सर्वात मोठा देव आहे. उपाय करताना काही गोष्टींची काळजी घ्या, सांगते ऐका. चुकूनही या दिवशी कोणाशी भांडू नका. घरातील कोणालाही तसेच कोणत्याही स्त्रीचा किंवा मुलांचा अपमान करू नका. तुळशीची पाने तोडताना ती नखाने तोडू नका. आणि जो गुप्त मंत्र मी तुम्हाला सांगणार होते तो मंत्र ऐका. आदित्य हृदय स्तोत्र किंवा सोपा मंत्र ओम गृहिणी सूर्याय नमः. मुलांच्या हातून तुळशीची पाने देताना मुलांच्या डोक्यावरून हात ठेवून फक्त 11 वेळा हा मंत्र म्हणा. बघा, काही दिवसातच तुम्हाला मुलांच्या वागण्यात आणि अभ्यासात फरक जाणवेल. रथसप्तमी हा दिवस सूर्याचा वाढदिवस मानला जातो. शास्त्रानुसार सूर्य हा आत्माकारक आणि पितृकारक ग्रह आहे. म्हणजेच आपल्या घरातील पुरुषांचे पती आणि मुले, आरोग्य, यश आणि प्रगती थेट सूर्यदेवाच्या आशीर्वादाशी जोडलेली असते. रथसप्तमीला केलेले उपाय तुमच्या पतीच्या आणि मुलांच्या आयुष्यात अनेक चांगले बदल घडून आणतात. नेमके कसे काम करतात याची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगते, ऐका. पतीच्या आयुष्यात होणारे फायदे. करिअर आणि मान सन्मान. पती घराचा आधारस्तंभ असतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला राजा मानले जाते. त्यामुळे पतीच्या प्रगतीसाठी सूर्याची उपासना अत्यंत प्रभावी ठरते. नोकरी आणि व्यवसायात प्रगती. सूर्य हा सत्तेचा आणि अधिकाराचा कारक आहे. रथसप्तमीला सूर्याची उपासना केल्याने पतीला तसेच पतीच्या कामाच्या ठिकाणी बढती मिळते किंवा व्यवसायात नवीन संधी मिळण्यास मदत होते. आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता. ज्यांचा सूर्य बलवान असतो त्यांची निर्णय क्षमता अचूक असते. या दिवशी केलेल्या उपायांमुळे पतीच्या आत्मविश्वास वाढतोच, ज्यामुळे ते कठीण प्रसंगात डगमगत नाहीत. सामाजिक प्रतिष्ठा. समाजात मान सन्मान मिळवण्यासाठी सूर्य प्रसन्न असणे आवश्यक आहे. आदित्य हृदय स्तोत्राचे पठण त्यांच्या नावाने केल्यास त्यांना प्रसिद्धी मिळते. 2. मुलांच्या आयुष्यात होणारे फायदे. आरोग्य आणि बुद्धिमत्ता. ऐका, सांगते. मुलांच्या भविष्याचा पाया त्यांचे आरोग्य आणि एकाग्रता यावर अवलंबून असते. तेजस्वी बुद्धिमत्ता. सूर्य हा ज्ञानाचा प्रकाश आहे. रथसप्तमीला सूर्याला अर्घ्य दिल्यास मुलांच्या स्मरणशक्ती सुधारते आणि अभ्यासात एकाग्रता वाढते. उत्तम आरोग्य आणि ऊर्जा. आरोग्य भास्करादिच्छेद असे म्हटले जाते. म्हणजेच आरोग्याची इच्छा सूर्याकडून करावी. मुलांची प्रतिकार शक्ती म्हणजेच इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि त्यांना निरोगी ठेवण्यासाठी सूर्याची किरणे आणि उपासना अत्यंत महत्त्वाची आहे. शिस्त आणि तेज. सूर्य हा अत्यंत व्यक्तिशील आहे. त्याची उपासना केल्याने मुलांच्या जीवनात शिस्त येते आणि
त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे नैसर्गिक तेज म्हणजेच ग्लो निर्माण होतो. हे उपाय कसे काम करतात? शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारण सांगते, ऐका. हे केवळ धार्मिक विधी नसून त्यामागे सकारात्मक ऊर्जेचे शास्त्र आहे. सकारात्मक लहरी. रथसप्तमीला सूर्य उत्तरायण आपल्या पूर्ण प्रभावात असतो. या दिवशी मंत्र जप केल्याने वातावरण विशिष्ट लहरी निर्माण होतात, ज्या घरातील सदस्यांच्या मानसिकतेवर सकारात्मक परिणाम करतात. व्हिटॅमिन डी आणि चैतन्य. सकाळी लवकर सूर्यासमोर उभे राहून अर्घ्य दिल्याने शरीराला शुद्ध प्राणवायू आणि व्हिटॅमिन डी मिळते, जे हाडांच्या आणि मेंदूच्या आरोग्यासाठी उत्तम असते. संकल्पशक्ती. जेव्हा एखादी स्त्री आपल्या पती आणि मुलांसाठी संकल्प सोडून पूजा करते, तेव्हा त्या प्रार्थनेची शक्ती त्यांच्या संरक्षणासाठी एक कवच तयार करते. रथसप्तमीला आवर्जून करावेत असे छोटे उपाय सांगते, ऐका. अर्घ्य देणे. तांब्याच्या कलशात पाणी, अक्षदा आणि लाल फूल घेऊन सूर्याला अर्पण करा. हे पती आणि मुलांकडून करून घेतल्यास उत्तम. अंगणात रथाची रांगोळी. घराच्या उंबरठ्यावर किंवा अंगणात सूर्याच्या रथाची रांगोळी काढा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते. दूध उतू घालणे. या दिवशी अंगणात मातीच्या सुगड्यात दूध तापवून ते अग्नीवर म्हणजेच सूर्य साक्षीने उतू घातल्याने हे घराच्या भरभराटीचे प्रतीक मानले जाते. सूर्याष्टक किंवा गायत्री मंत्र. मुलांसाठी किमान 11 वेळा गायत्री मंत्राचा जप करा. या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्याचे दर्शन घेणे हा सर्वात मोठा उपाय आहे. तर मित्रांनो, हा होता रथसप्तमीचा अतिशय प्रभावी उपाय. हे शास्त्र आहे, हे सत्य आहे. तुम्ही पूर्ण श्रद्धेने हा उपाय करून बघा आणि तुमचे अनुभव मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मला खात्री आहे की पुढच्या रथसप्तमीपर्यंत तुमचं आयुष्य आनंदाने भरलेलं असेल. जर तुम्हाला आजची ही माहिती मनापासून आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या नातेवाईकांना आणि मैत्रिणींना, मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ मिळेल. आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता जाता जाता कमेंट बॉक्समध्ये पुन्हा एकदा लिहा, श्री स्वामी समर्थ. ओम सूर्यदेवाय नमः. ओम गणपतये नमः. भेटूया पुढच्या एका अतिशय प्रभावी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, सकारात्मक राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.